काँग्रेसला ते जे यश मिळालं त्या यशानंतर मध्ये 4 महिन्यात त्यांनी ग्राउंड रिकव्हर करू दिलं महायुतीला. म्हणजे काय, इतका दारुण पराभव झाल्यानंतर साहजिकच केंद्रीय पातळीवर दखल घेतली गेली भारतीय जनता पक्षाच्या अपयशाची. आणि मग त्याच्यामध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीत सक्रियतेने उतरल्याचं दिसतं. एखादा निवडणुकीला एखादा मुद्दा क्लिक होतो तो पुढच्या निवडणुकीला नावालाही चालत नाही अशी अवस्था होती. आणि हा अनुभव या सगळ्यात नाही. तरी देखील त्यांनी पुन्हा संविधानाचा मुद्दा मांडला. त्याच्यामुळे जातनिहाय जनगणना जो मांडला त्याचा फायदा भाजपने करून घेतला की ओबीसीतले प्रवर्गातले छोट्या जाती किंवा SC STतल्या जाती यांची जातनिहाय जनगणना झाली तर तुमच्या आरक्षणाचे फायदे कमी होतील आणि तुम्ही जातींमध्ये विभागले जाल. तरी मनसेचा जर तुम्ही विषय काढला तर मनसेला 1.25 जागा लढवल्या आणि 1.5% पडली. वंचितची मतं गेली काही निवडणुका कमी होत चाललेली आहेत आणि त्याचं कारण विश्वासार्हता नाही. त्यांच्या भूमिका, तेच राज ठाकरेंच्या बाबतीत आहे, भूमिकांच्या बाबतीत लोकांना प्रश्न येतो की जर तुम्ही आधीच म्हणत असाल फडणवीस मुख्यमंत्री होणार तर तुम्हाला मत देऊ कशाला. मंडळी नमस्कार, मी मिलिंद अलिबाई, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्राच्या जनतेनं आपला कौल दिलेला आहे. सत्तेच्या सारीपाटामध्ये ज्या सोंगट्या ज्या आहेत त्या कुठे कुठे बसवायच्या आणि कशा कशा बसवायच्या याचा लोकांच्या दृष्टीने जे आवश्यक वाटत होतं त्यांना त्याप्रमाणे त्यांनी त्या बसवलेल्या आहेत. आता सत्तेचा वेगळा सारीपाट सुरू होईल. म्हणजे काय होईल, जेव्हा सत्ता स्थापन सुरू म्हणजे सत्ता कोणी स्थापन करायची हे निश्चित झालेलं आहे, परंतु आता मुख्यमंत्री कोणी बनायचं, त्याच्यानंतर मंत्रिपद कोणाला द्यायची आणि मग विरोधी पक्षांचा रोल काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींच्या नवीन एका खेळाला सुरुवात होणार आहे. परंतु त्याआधी जो निकाल लागला 23 तारखेला त्याला 3 दिवस आज झाले. ह्या निकालामध्ये नेमकं काय झालं, हा निकाल कसा लागला, त्याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत, त्याचे अन्वयार्थ काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. आणि त्यासाठी आपण थोडीशी या विषयाची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, निकाल लागला, सत्तेचा सारीपाट नव्याने मांडण्यात आला. राज्याची 15वी विधानसभा स्थापन झालेली आहे. आता कोणाचे कोण, कोणत्या पक्षाचे किती, कोण युतीत कोण, महाविकास आघाडीत कोण, ही संख्या आता फायनल झालेली आहे. लोकांनी आपला कौल दिलेला आहे. काही लोकांना हा कौल अनाकलनीय वाटतो. एक दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना हा निकाल धक्कादायक होता. म्हणजे अगदी जे निवडून आले त्यांना सुद्धा हा बऱ्यापैकी धक्कादायक होता. पत्रकारांच्या दृष्टीने सुद्धा हा निकाल धक्कादायक होता असंच बऱ्याच लोकांचं मत आहे. परंतु मला विचारायचं तुम्हाला असं आहे की ज्या वेळेला अब की बार 400 पार असा जो नारा दिला गेला लोकसभेच्या वेळेला, त्यावेळेला कलम 370 काश्मीरमधून जे हटवण्यात आलं ते एक, आणि दुसरं राम मंदिर बांधण्यात आलं, हे दोन, अशा दोन कारणांमुळे भाजपा निर्धास्त होती आणि त्यामुळे ते अति आत्मविश्वासाने लोकांच्या समोर गेले आणि त्यामुळे ते कदाचित हारले, अशा पद्धतीची एक कारणमीमांसा करण्यात आलेली होती. तशाच पद्धतीने दुसरा विषय असा आहे की जर ही विधानसभा लक्षात घेतली तर ह्या विधानसभेच्या वेळेला आपल्याला लोकसभेमध्ये जे प्रचंड यश मिळालं, मग ते संविधानाच्या संदर्भातलं असेल किंवा अन्य कोणत्या कारणांकरता असेल, या कारणांमुळे महाविकास आघाडीत गाफील राहिली म्हणून हे अपयश झालं का, ही दोन अशी सरळसोट कारणं आपल्याला गृहीत धरता येतील का, की याच्यापेक्षा आणखी काही वेगळी कारणं आहेत? नाही, गाफील राहिल्याच्या पेक्षा लोकसभेतल्या यशानंतर काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष, 13 खासदार त्यांचे स्वतःचे आणि एक अपक्ष बंडखोर त्यांचा असे आले आणि भारतीय जनता पक्षाची धुळधाण झाली. तर त्याच्यातली कारणं अशी होती की महायुतीने त्यावेळेला लोकसभेला उमेदवार थोडे उशिरा दिले होते. त्या तुलनेत महाविकास आघाडीने अतिशय फास्ट पावलं उचलली होती आणि त्यांच्यातले मतभेद फारसे दिसले नव्हते. दुसरी गोष्ट अशी की महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी त्यांचा स्ट्राईक रेट 10 पैकी 8 निवडून आले, 80% होता आणि त्यांनी फटाफट उमेदवार दिले अनेक ठिकाणी, त्याचा फायदा झाला. आणि त्यांची जी महाराष्ट्रातली जाण आहे, वेगवेगळी जातीची इक्वेशन आहेत, म्हणजे बीडमधला असेल, भिवंडीसारखं उदाहरण असेल, लंकेनसारखा उमेदवार असेल, ही सगळं त्यांनी खूप फास्ट केल्यामुळे यश मिळालं, हा एक भाग. दुसरा भाग असा की काँग्रेसला ते जे यश मिळालं त्या यशानंतर मध्ये 4 महिन्यात त्यांनी ग्राउंड रिकव्हर करू दिलं महायुतीला. म्हणजे काय, इतका दारुण पराभव झाल्यानंतर साहजिकच केंद्रीय पातळीवर दखल घेतली गेली भारतीय जनता पक्षाच्या अपयशाची. आणि मग त्याच्यामध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीत सक्रियतेने उतरल्याचं दिसतं.
त्याबरोबर त्यांनी मध्य प्रदेशमधली योजना, कारण अख्ख्या भारतामध्ये मोदी सरकारला काही 412चा नारा देऊन 240 जागा मिळाल्या, म्हणजे काही तुलनेने तितकं यश मिळालं नाही. महाराष्ट्रासारखी उत्तर प्रदेशातही पिछेहाट झाली. तिथे मुलायमसिंग यादवांचे चिरंजीव अखिलेश ते 30-35च्या पुढे गेले. आणि बंगालमध्ये जागा वाढतील असं वाटलं होतं मागच्या वेळेचं यश लक्षात घेता, तिथेही जागा वाढल्या नाहीत, उलट कमी यश मिळालं लोकसभेला. हे लक्षात घेऊन व्यापक विचार केला गेला आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात की जिथे एकही जागा भारतीय जनता पक्ष लोकसभेला हरला नाही, त्याची कारणमीमांसा केली गेली. तिथे प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल आणि अतिशय महत्वाची म्हणजे लाडली बहिणा योजना मध्य प्रदेशातली, ती तिथे खूप यशस्वी ठरल्याचं लक्षात आल्यामुळे आणि त्यामुळेच शिवराज सिंग चौहान तिथले जे मुख्यमंत्री, माझे तेव्हाचे मुख्यमंत्री, त्यांना मामाजी म्हणणार सगळे, कारण लाडली बहिणा क्लिक झाली होती. म्हणून ती योजना तशी तशी कॉपी करून महाराष्ट्रात आणली गेली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्या अंतर्गत 1,500 रुपये प्रत्येक महिलेला दिले गेले. ती किती महिलांना दिली गेली महाराष्ट्रात? तर 2.5 कोटी महिलांना दिली गेली जवळपास, म्हणजे आणि एकूण महिला आहेत 4.5 कोटी. काँग्रेस लिथार्जिक राहिली का? राहिली. म्हणजे लोकसभेच्या यशानंतर विधानसभेपर्यंत आपण राज्यात विरोधी पक्ष आहोत याचं भान राखून अतिशय प्रोएक्टिव्हली विरोधी पक्ष म्हणून काम करणं हे केलं गेलं नाही. तीच गोष्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाबतीत. म्हणजे काय झालं की उद्धव ठाकरेंनी रोज ते गद्दार आणि 50 खोके एकदम ओके हेच चालू ठेवलं. त्यापेक्षा या सरकारच्या अपयशाकडे फारसं त्यांनी लक्ष वेधलं नाही. त्यामुळे सरकारला काम करायलाही स्कोप मिळाला आणि त्यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली. त्याही पलीकडे जाऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत राज्य सरकारच्या कल्याणकारी, त्या जनतेपर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करण्यासाठी आणि दारापर्यंत लोकांच्या जाण्यासाठी त्यांनी जो शासन आपल्या दारी कार्यक्रम केला जवळपास सर्व जिल्ह्यात, राज्याच्या अनेक भागात, त्यातनं अनेक योजनांचं रजिस्ट्रेशन, नोंदणी जास्ती झाली आणि बेनिफिशरी वाढली. म्हणजे केंद्र सरकारने जे बेनिफिशरीचं मॉडेल वापरलं होतं ते वापरलं गेलं. थेट बँकांमध्ये पैसे जमा होतात. त्यामुळे 2.5 कोटी बायकांना बँकेचे पैसे, शेतकऱ्यांना 6,000, तरुणांना स्किलचं ट्रेनिंग, कौशल्याचं, अशा अनेक गोष्टी एकत्रित आणि त्याचा प्रचार प्रभावीपणे केला गेला. त्याचा उलट काँग्रेसने जी आता गॅरंटी दिली 3,000 रुपये देऊ वगैरे, त्याचा प्रचार फारसा केला गेला नाही. तुम्ही बघा, सत्ताधारी आघाडी असून सुद्धा नरेंद्र मोदींच्या 12 सभा 11 सभा झाल्या, अमित शहाच्या 70-75 सभा 50 सभा होतात, फडणवीस 75-80 सभा येतात. त्या तुलनेत शरद पवार फिरले पायाला भिंगरी लावल्यासारखे, पण राहुल गांधींनी 5च सभा घेतल्या महाराष्ट्रासारख्या इतक्या महत्वाच्या राज्यात. याच्यावरून त्यांचा जो इंडिफरंट ॲटिट्यूड दिसतो, इंडिफरन्स महाराष्ट्राच्या प्रती दिसला, त्यातनं कुठेतरी हे घडत गेलं आणि त्याची परिणती दारुण पराभव स्वीकारण्यात झाला. आणि तो पराभव किती झाला तर सर्व जिल्हे, सर्व तालुके, सर्व मतदारसंघ, सर्व रेव्हेन्यू डिव्हिजन, सर्व दूर लाडकी बहीण योजनेचा प्रभाव दिसला. म्हणजे कटेंगे तो पटेंगे हा नारा दिला, तो जोड दिल्यासारखा झाला. म्हणजे त्यांनी बळकट झाला विजय आणखीन, पण त्याहीपेक्षा लाडकी बहीणच प्रमुख कारण आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे दारुण पराभव स्वीकारावा लागला महाविकास आघाडी. लाडकी बहिणाच्या बरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी केलेला सक्रिय सहभाग, म्हणजे या निवडणुकीमध्ये कधी नव्हेत इतके संघाचे कार्यकर्ते, म्हणजे संघाचे स्वयंसेवक प्रचंड हिरिरीने उतरलेले पाहायला मिळाले. ह्याचं साधारणपणे गणित काय होतं आणि त्याचा कितपत परिणाम दिसून आला असं वाटतं तुम्हाला? आपल्याकडे जे मराठीत अनेकदा वापरला जातो वाक्प्रयोग की सावधा एका पुढल्या हाका, तसं लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही गोष्ट निश्चितपणे त्यांच्या आकलनात म्हणजे लक्षात आली होती, आकलन झालं होतं की जर महाराष्ट्रासारखं की ज्याची देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही राजधानी आहे, हे जर राज्य गमावलं तर त्याचा केंद्र सरकार अस्थिर होण्यातही परिणाम होऊ शकतो. आणि हे लक्षात घेऊन संघाने देखील कंबर कसली. आणि आपण जे म्हणतो की आपल्याला दिसलं काम करताना, तर पत्रकारांना किंवा आपल्यालाही माहिती दिसलं, सर्वसामान्य माणसांना थेट घरोघर अनुभव आला, पण हा त्यांच्या इलेक्शन मशिनरीचाच भाग आहे. आणि त्यातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या ज्या काही त्यांच्या वेगळ्या विंग्ज आहेत, 34 संघटना संघ विचाराच्या, या सगळ्या प्रचार कार्यात उतरल्या होत्या वेगळ्या पातळीवर. म्हणजे वनवासी कल्याणापासनं आदिवासींना संपर्क करणं असेल, SC ST मध्ये काम करणं असेल, मराठा समाजामध्ये जाऊन फडणवीसांच्या काळात स्थापन झालेली सारथीसारखी संस्था, त्यातनं मराठा मुलांना मिळालेली शिष्यवृत्त्या असतील, परदेशात शिक्षण घेण्यासाठीच्या स्कॉलरशिप असतील किंवा सहाय्य असेल, हे सगळं मराठवाड्यात 8 जिल्ह्यात जाऊन सांगितलं गेलं. प्रसंगी मराठा मुलं जी आहेत बेनिफिशरी, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता, त्यांचा अनुभव घ्या, त्यांना आमच्यामुळे मिळाला ह्या किंवा काय लाभ मिळाला तो, हे सगळं प्रभावीपणे पोचवलं गेलं. त्याच्यानंतर लाडली बहिणा योजना तर गेलीच आणि शासन आपल्या दारीसारख्या योजना गेल्याच, पण संघाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे वाटून दिलं की बाबा
50 मतदार दिले वाटून, तर त्या 50 मतदारांना फॉलोअप करायचं आणि जाऊन नक्की या मतदानाला, ते काही थेट सांगत नव्हते भाजपला करा. पण राष्ट्रीय विचाराचं आमचं संघटन आहे आणि तुम्ही राष्ट्रीय विचार लक्षात ठेवून मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवा. कारण पुण्यामधल्या पोटनिवडणुकीला मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यावर हेमंत रासने उमेदवार दिले आणि ते ब्राह्मण नसल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज आहे अशी आघाडी केली गेली. मेधा कुलकर्णींवर अन्याय झाला, चंद्रकांत पाटील त्यांच्या मतदारसंघात लादले गेले कोल्हापुरात आणून, म्हणून हे ब्राह्मण समाज नाराज आहे असं बोललं गेलं. आणि ती पोटनिवडणूक गिरीश बापटांसारखा तिथे 5 वेळेचा आमदार, खासदार झालेला माणूस, मंत्री झालेला माणूस, त्याची जागा मुक्ता टिळकांनी जी भूषवली ती त्यांच्या निधनानंतर बाय इलेक्शनमध्ये किंवा पोटनिवडणुकीत गमावली भाजपने. तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे तळ ठुकून होते, तरीही ती जागा गमावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जो उमेदवार जिंकून आला कसब्यातला रवींद्र धंगेकर काँग्रेसचा पोटनिवडणुकीत, की जो मूळ शिवसेनेक होता, मनसेत गेला होता आणि नंतर डायरेक्ट काँग्रेसमध्ये येऊन उमेदवार झाला, तो आमदार लोकसभेला त्यांनी उमेदवार दिला. म्हणजे काँग्रेसकडे दिवाळखोरी अशी आहे की अख्ख्या पुण्यामध्ये तो बाहेर न आलेला आणि आमदार केलेला माणूस आहे, त्यालाच लोकसभेचं तिकीट दिलं गेलं आणि त्याचा दारुण पराभव झाला लोकसभेला. मुरलीधर मोहोळ मंत्री झाले केंद्रात, भाजपचे खासदार झालेले. पण कसब्याच्या आत्ताच्या निवडणुकीत जो माणूस निवडून आला होता धंगेकर, तो आज 20,000 पडला. आणि त्याचं कारण असं की तेव्हा ब्राह्मण नाराजी अशी आकाठी केली गेली. आज संघाच्या प्रयत्नांमुळे प्रचंड प्रमाणात हा सगळा वर्ग बाहेर पडला निवडणुकीला. तीच गोष्ट बारामती लोकसभेची, तिथे सुप्रिया सुळेंना देखील खडकवासल्याच्या मतदारसंघात, की जे विधानसभा मतदारसंघात जो ब्राह्मण बहुल आहे, चांगली संख्या आहे, तिथे मतं मिळाली नव्हती सुनेत्रा पवारांना, अजित पवारांच्या वतीनं. कारण तेव्हा अजित पवार घेतलेले आवडले नव्हते मंत्रिमंडळात संघाच्या आणि भाजपच्या विचाराच्या मतदारांना. पण त्या गोष्टीला आता 5-6 महिने होऊन गेलेत, त्यामुळे आता अजित पवारांना मत ट्रान्सफर होण्याचं प्रमाण वाढलं. अजित पवारांच्या बद्दलची तितकीशी नाराजी नाही, कारण अजित पवारांना घेतलंय हे व्यापक हितासाठी, ते म्हणजे शरद पवारांचा पक्ष खच्ची हे करा. संघाच्या लोकांनी पटवून दिलं आणि हे लोकांना आता पटल्याचं दिसतंय, कारण मतदान त्या प्रकारचं झालेलं दिसतंय. आणि तीच गोष्ट हे दोन्ही पक्ष झेल होण्यात झाली. म्हणजे त्यांची महायुती तितकीशी एकत्र असं वाटलं नाही. अजित पवार थोडे वेगळ्या विचाराचे आणि नवीन नवीन होते, म्हणून लोकसभेला अपयश आलं. की जे विधानसभेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. आणि किती मिळालं तर हे सगळे फॅक्टर आणि त्याच्यात लाडकी बहीण, त्यामुळे असं यश मिळालं की जे खरोखर ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. 40 वर्षात इतके आमदार कुठल्याच पक्षाचे आले नाहीत. आधी काँग्रेसचे 1-2दा आलेत, पण ते जागा जास्ती लढायचे. म्हणजे 150-160 जागा लढून 132 येणं हे फारच मोठं यश आहे आणि ते ह्या एकत्रित सगळ्या प्रयत्नांमधून मिळाले असं मला वाटतं. निश्चितपणे. त्याचबरोबर मला एक सांगा की सरकारने केलेली जी काही कामं आहेत, ती विकासाची कामं असतील, काही योजना असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, महाविकास आघाडीने केलेली ज्या चुका आहेत, म्हणजे चुका कशा अर्थाने म्हणतोय मी, की पक्ष म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने जागा वाटप होणं आवश्यक होतं ते झालेलं नाही, किंवा त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचा प्रयत्न केला, कुरघोडी करायचा प्रयत्न केला. जवळपास 21 ठिकाणी त्यांचे उमेदवार 27 ठिकाणी त्यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. त्याच्या उलट महायुतीचे उमेदवार साधारणपणे 9 ते 10 ठिकाणीच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले. हा पण कुठेतरी फरक या निवडणुकीला कारणीभूत किंवा या निकालाला कारणीभूत आहे. नाही, त्यात एक कारण असं आहे की महायुतीकडे मुळामध्ये सिटिंग किंवा विद्यमान आमदारांची जी संख्या आहे तीच मुळात 200च्या घरात होती. म्हणजे 105-106 त्यांचे या दोघांचे 40-40 45 आणि अपक्ष जे सहयोगी आहेत ते असे धरून 200 पर्यंत आमदार विद्यमानच होते. त्यामुळे तिथे मारामारीला वावच नव्हता फार. मारामारी त्यामुळे त्यांना जागा वाटायच्या होत्या 88 नव्याने. आणि तरी देखील अनेक प्रस्थापितांच्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाली. म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये या सर्व 6, 8, 10 पक्षांमध्ये मिळून 130-135 जागांवर बंडखोरी झाली वेगवेगळ्या प्रकारची. कोणी अपक्ष लढले, कोणी आपल्याच उमेदवारावर लढले, कोणी आपल्या सहयोगी विरुद्ध लढले, अशा अनेक प्रकारच्या बंडखोऱ्या झाल्या. पण हे जरी चालू असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे लोकांच्या समोर रोजच्या रोज येत होतं. आणि त्याला कारण होतं संजय राऊत यांची रोजची विधानं आणि त्याला दिलं जाणारं नाना पटोले. काही लोकांनी त्याला सकाळचा भोंगा असं म्हटलेलं आहे. ते आता म्हणतायत, परंतु संजय राऊत रोज बोलतायत आणि नाना पटोले रोज प्रत्युत्तर देतात आणि त्यातनं विसंवाद वाढतोय. हे चित्र इतकं पराकोटीचं वाढलं की शेवटी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन चर्चा करण्यासाठी नाना पटोलेंनी बोलायचं नाही, बाळासाहेब थोरात जाऊन बोलतील हे काँग्रेसला करावं लागलं. विश्वास श्रेष्ठींच्या दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांच्या आदेशाने. म्हणजे नाना पटोले जाऊन उद्धव ठाकरेंशी बोलले तर आणखीन फिसकटेल या पद्धतीचा निर्णय काँग्रेसच्याच हायकमांडने घेतला. याचा अर्थ संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या विधानांमुळे महाविकास आघाडीचं 100% नुकसान झालं. त्या उलट महायुतीमध्ये वादविवाद असतील, काही ठिकाणी बंडखोर उभे राहिले, 4 भिंतींच्या आत होते ते. परंतु त्यांचे सगळे वाद 4 भिंतींच्या आत होते. कारण अमित शहाकडे जी बैठक दिल्लीला झाली, नड्डा, अमित शहा आणि एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार, त्या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांनी
एकमेकांच्या विरुद्ध कणभरही विधान केलं नाही कुठलंच. त्यामुळे त्यांच्यात काही मतभेद आहेत असं दिसलंच नाही. त्या उलट महाविकास आघाडीतले मतभेद रोजच्या रोज येत गेले. दुसरी गोष्ट, बंडखोऱ्या तुम्ही जे म्हणतायत त्या प्रकारचे हातखंडे शरद पवारांनी 2004 सालीच वापरले होते काँग्रेसच्या विरोधात, की जेव्हा राष्ट्रवादी पक्ष खूप कमी जागा लढला होता, काँग्रेसने खूप जास्त जागा लढल्या होत्या, तरी सुद्धा 23 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शरद पवारांच्या उमेदवारांमुळे पडले होते बंडखोरांना. त्याच प्रकारचा पॅटर्न काही ठिकाणी यावेळेला उद्धव ठाकरेंनी वापरला आणि पवारांनीही वापरला, आणि काँग्रेसचे काही लोक कमी आले या प्रकारची भाषा वापरली गेली आता निकालानंतर. त्याच्या उलट महायुतीमधले जे आहेत त्यांनी परस्परांना उमेदवार सुद्धा दिले प्रसंगी नसतील तर. बरोबर. हा फरक भाजपचे काही लोक तिकडे गेले आणि इकडे गेले. आता आपण थोडंसं त्या निकालाच्या थोडंसं पॉझिटिव्ह, कारण आपण निकालाचं आपण जेवढं करू तेवढं विश्लेषण कमीच आहे, कारण जितकं आपण खोलात जाऊ तेवढ्या अधिक नवीन नवीन कारणं आपल्याच्या समोर येणार आहेत आणि त्याची कारणमीमांसा होत राहणार आहे. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची अवस्था ज्या पद्धतीने झाली, खरी शिवसेना कोणाची हा जो प्रश्न होता तो निकालात निघाला, खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची हा प्रश्न निकालात निघालेला आहे. तो त्यांनी ते मात्र मानायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की हा अनाकलनीय निकाल आहे, हा निकाल आम्हाला मान्यच नाही. जसं संजय राऊतही बोलतायत, उद्धव ठाकरेही बोलतायत, नाना पटोलेही बोलतायत, शरद पवार मात्र वेगळं बोलतायत. तर हे सगळं म्हणजे निकाल एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात, तुम्ही भारतीय लोकशाही मान्य केलीत आणि निवडणुकीचा फॉर्म भरलेत, की तुम्ही निवडणूक आयोगाने केलेल्या जी काय सगळी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरचा अविश्वास दाखवायचा, त्याच्या लोकांनी दिलेल्या मतदानावरती अविश्वास दाखवायचा, आणि निकाल आल्यानंतर हा निकालच आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीचं बोलणं कितपत योग्य आहे? नाही, त्याच्यामध्ये असं असतं की कुठलाही माणूस पराभव सहजासहजी मान्य करत नाही, कुठलाच माणूस. त्यात हे लोक खूप ओव्हर कॉन्फिडंट होते, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की आजकाल मी आधीच्याही आपल्या एका एपिसोडमध्ये म्हणलं होतं की जाहीर सभांना गर्दी होते, पण जाहीर सभा घेतात हे रिच्युअल म्हणून घेतात, की नाही घेता तो लोकांना आवड होती, यांना काय आधीच पराभव मान्य का काय वाटेल म्हणून तो एक रिवाज झाला जाहीर सभा घ्यायचा. पण पंतप्रधानांचं सगळ्यांना माहिती की फक्त एक जाहीर सभा घेऊन ते निवडणूक आपण जिंकतो किंवा हरतो असं नाही. अनेक फॅक्टर्स असतात. कुठल्याही जयपराजयामध्ये 8 ते 12 फॅक्टर असतात साधारण, असं मला वाटतं महत्वाचे. इतर अनेक असतात स्थानिक स्थितीसह, परंतु महत्वाचे 8-10 फॅक्टर असतातच. तसं महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंटही होती, आणि दुसरीकडे त्यांच्या प्रचारातही सुसूत्रता नव्हते. म्हणजे त्यांनी संविधानाचा नॅरेटिव्ह लोकसभेला वापरला. खरं तर एखादा निवडणुकीला एखादा मुद्दा क्लिक होतो, तो पुढच्या निवडणुकीला नावालाही चालत नाही अशी अवस्था होती, आणि हा अनुभव या सगळ्यात नाही. तरी देखील त्यांनी पुन्हा संविधानाचा मुद्दा मांडला. त्याच्यामुळे जातनिहाय जनगणना जो मांडला त्याचा फायदा भाजपने करून घेतला, की ओबीसीतले प्रवर्गातले छोट्या जाती किंवा SC STतल्या जाती यांची जातनिहाय जनगणना झाली तर तुमच्या आरक्षणाचे फायदे कमी होतील आणि तुम्ही जातींमध्ये विभागले जाल, आणि विभागले गेलात तर तुम्ही अनसेफ व्हाल, असुरक्षित व्हाल. त्यामुळे एक तो सेफ आहे तर नारा जास्तीत चालला या जातनिहाय जनगणना. उलेमांचं कारण आहे, उलेमांचा व्हिडिओ जो आहे तो कामाला आला आणि त्यातनं हिंदू मुस्लिमच्या लेवलला झाला. पण जरी आपण धार्मिक ध्रुवीकरण जरी केलं भाजप आणि काँग्रेस दोघांनी, मुळात ते मौलानांचं आल्यामुळे भाजपने केलं, पण तरी देखील त्याही बरोबर एक रहेंगे तो सेफ रहेंगेचा नारा हिंदू समाज एक राहण्यात खूप मोठ्या प्रमाणात झाला. SC STच्या प्रवर्गातल्या जवळपास 2-3च जागा अपवादात्मक SC STच्या महाविकास आघाडीला मिळालं. निकाल अमान्य करण्यावरून काय म्हणत? नाही, निकाल अमान्य करणं हे पराभव झाल्यावर डिफीट इज फॉलोड बाय ब्लेम्स, एकमेकात भांडणं होतात, किंवा हा निकाल आम्हाला अमान्य. आणि दुसरं काय, आता काही उमेदवार म्हणतात की माझे सगळे सर्वे बाजून होते. अरे सर्वे करणारे एजन्सीच फसवतात तुम्हाला. जसं पत्रकारांचे सगळे अंदाज हरियाणाला चुकले, लोकसभेलाही चुकले अनेकांचे, तसेच आत्ताही चुकलेत. पण कुठल्या पत्रकार म्हणत नाही की ईव्हीएम हॅक केले, कारण पत्रकारांना माहिती ते हॅक करता येत नाही. विरोधक मात्र त्याच्या नावाने हाकाट्या करतात आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण. ईव्हीएम हॅक करण्याच्या संदर्भात एक विषय असा येतो की आता ते सगळं म्हणतात की काही जण म्हणजे माध्यमांच्या समोर येऊन बोलतात, काही ठिकाणी फेसबुक लाईव्ह करून बोलतात ईव्हीएम हॅक केले. पण आतापर्यंत माझ्या ऐकिवामध्ये किंवा वाचण्यामध्ये निवडणूक निकाल लागून 3 दिवस झालेले आहेत. निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीन हॅक झालेली होती, ही चुकीची होती, याचे पुन्हा करा अशा पद्धतीची तक्रार कुठच्याही राजकीय पक्षाने केलेली नाही. सोशल मीडियावर काही व्हिडिओ झाले, पण ते सोशल मीडियावर विश्वास कसा ठेवणार? मुळात त्याची अधिकृत यंत्रणा काय आहे? जसं मी तुम्हाला सांगतो की लोकसभा निवडणुकीला पुण्यामध्ये ते रवींद्र धंगेकर नावाचे उमेदवार होते, त्यांनी रस्त्यावर बसकण मारून तमाशा केला की इथे पैसे वाटले जातात या झोपडपट्टीत. असा आरोप करणं वेगळं, आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तुम्ही FIR दाखल करा. आपल्याकडे अधिकृत प्रोसिजर करावी लागेल ना, कागदोपत्री काहीतरी. आणि ते जर पैसे वाटतायत तर एक तर तुम्हाला ती तक्रार द्यावी लागेल. पोलिसांकडे तक्रार द्यायची नाही, नुसतं मीडियाला बाईट द्यायचं. तर मीडियाला बाईट देऊन त्यांना असं वाटतं की जनमत थोडंसं फिरेल. ते प्रकार आताही केले गेले असतो, ते आताही केले गेले.
जसं उद्धव ठाकरेंनी सिक्युरिटीला माझंच का चेक करताय, मिंदेचं चेक करा, मोदींचं चेक करा, या प्रकारची भाषा त्यांना वाटलं त्यातनं मायलेज मिळेल. त्यातनं हसंही झालं आणि निगेटिव्ह परिणाम झाला. कारण त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना तुमचं नियुक्तीचं पत्र कुठे, आता नियुक्तीपत्र घेऊन कोण फिरतं घेशात, तर हा प्रकार झाला. तसं ईव्हीएमच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना बोलवलं होतं की तुमच्याकडून कुणीही तज्ज्ञ असला तुमच्याकडचा की जो हॅक करून दाखवेल तर त्याने करून दाखवलं. तर हॅक नाही करता आलं कोणाला. दुसरी गोष्ट, 25-30 देशांमध्ये आपली ईव्हीएम वापरली जातात. ठीक आहे, काही प्रगत देश आज मतचिठ्ठ्यांवर करत असतील, पण म्हणून ते करावं म्हणजे आजच्या काळात विमानाने दिल्लीला जाता येत असताना बैलगाडीने दिल्लीला जाण्यासारखं आहे किंवा चालत, त्याची गरज नाही ना. तुम्हाला अर्जन्सी असेल तर विमानाने जावं लागेल. बरोबर, निश्चितपणे. थोडंसं जर पुढे जाऊन पाहिलं तर आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळाल्या. या निकालामध्ये तर अनेक गोष्टी, म्हणजे आता उदाहरणार्थ म्हटलं तर आपण मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना साधारणपणे 125 उमेदवार त्यांनी उभे केले होते. एकही निवडून नाही आला. त्यांना मतांची टक्केवारी मिळाली 1.55%, म्हणजे 1.5% त्यांना मतं मिळाली. आता ह्या पक्षाची मान्यता म्हणजे निवडणूक चिन्ह जाण्याची, पक्षाची मान्यता जाणार नाही परंतु निवडणूक चिन्ह त्यांचं रद्द होईल, हा एक भाग झाला. वंचित बहुजन आघाडीचं देखील ते झालं, त्यांना सुद्धा 1.5% सुद्धा मतं मिळालेली नाहीत, हा दुसरा भाग झाला. तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जी प्रमुख दावेदार सत्तेची होती ती काँग्रेस होती. सगळ्यात जास्त फायदा लोकसभेमध्ये काँग्रेसला झालेला होता. त्यांच्या 13+1 त्यांचा बंडखोर असा टोटल 14 त्यांचे खासदार निवडून आले होते. ती काँग्रेस याच राज्यातल्या 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये हद्दपार झालेली पाहायला मिळालेली आहे. ही परिस्थिती झालेली आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक राजकीय पक्षाची ही स्थिती निर्माण झालेली आहे की विधानसभेमध्ये त्यांचा विरोधी पक्ष नेता नावाची गोष्ट आता अस्तित्वात येऊ शकणार नाही, कारण कायद्यामध्ये जितकी संख्या असायला हवी तितकी संख्या सुद्धा त्यांना गाठता आलेली नाही. ह्याबद्दल काय म्हणता येईल? मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेता पद देण्यासाठी त्या पक्षाला 10% आमदार हवेत, म्हणजे 288च्या 10% म्हणजे 29 आमदार हवेत. ती संख्या कोणाकडेच नाहीये. म्हणून तर आता उपहासाने तिकडे प्रमोद जठार कोकणातले नेते ते उद्धवजींचा उपहास करतायत की तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर कदाचित विरोधी पक्ष नेतापद मिळेल. तर ठीक आहे, हे राजकारणी लोक बोलत राहतील, पण 10% मतं म्हणजे आमदार कुठल्याही पक्षाकडे नसल्यामुळे विरोधी पक्ष नेता नसेल. आता केजरीवालांनी दिल्लीच्या 70 जागांपैकी 67 जिंकले होते, 3च भाजपच्या आहेत, तेव्हा कसं विरोधी पक्ष नेता होईल? म्हणजे ही इतकी सिस्टीम. त्यातनं काय होऊ शकतं तर त्यातनं मदांधता येऊ शकते, मनमानी निर्णय होऊ शकतात. पण ते फडणवीसांनी पहिल्याच बाईटमध्ये सांगितलं निवडून आल्यावर की आम्ही विरोधी पक्षांची संख्या लक्षात न घेता त्यांचा मुद्दा काय आहे राज्य हिताचा असेल तर आम्ही आवाज ऐकून घेऊ, संख्या लक्षात न घेता आम्ही विरोधकांचं म्हणणं ऐकून घेऊ. हे एक स्वागतार्ह पाऊल आहे असं मला वाटतं, किंवा किमान म्हणणं तरी त्यांचं. तसं विरोधी पक्षांचं दारुड अपयश जे आहे त्यातनं विरोधी पक्ष नेता होणारच नाही त्यांचं, ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर काय म्हणजे नाहीच होणार त्यांचं काही झालं तरी. मनसेचा जर तुम्ही विषय काढला तर मनसेला 1.25 जागा लढवल्या आणि 1.5% पडली. वंचितची मतं गेली काही निवडणुका कमी होत चाललेली आहेत आणि त्याचं कारण विश्वासार्हता नाही, त्यांच्या भूमिका. तेच राज ठाकरेंच्या बाबतीत आहे. भूमिकांच्या बाबतीत लोकांना प्रश्न येतो की जर तुम्ही आधीच म्हणत असाल फडणवीस मुख्यमंत्री होणार तर तुम्हाला मत देऊ कशाला. ते जर न म्हणता लढले असतं तर कदाचित थोडंफार मतं वाढली असती. पण त्यांचा हेतू इतक्या जागा लढवताना फक्त निवडून येण्याचा नव्हताच. काही ठिकाणी आले असते 1-2 अपवादात्मक, जसं मागच्या वेळी एक आमदार होतेच, तसं बाळा नांदगावकरांची जागा असेल, त्यांच्या चिरंजीवांची जागा, त्यांना असतील अपेक्षा निवडून येतील काही जागा. परंतु आज त्यांच्या उमेदवारांमुळे, जसं वरळीमध्ये आदित्य ठाकरे जे निवडून आले ते जर मनसेचा उमेदवार नसता तर कदाचित पडले असते. सदा सरवणकर आणि अमित ठाकरे राज ठाकरेंचे चिरंजीव लढले, तिथे उद्धव ठाकरेंचा उमेदवार निवडून आला, सावंत निवडून आले, ते कदाचित पडले असते जर यांच्यातला एक उमेदवार नसता तर. त्यामुळे मनसेने आपली ताकद दाखवली आणि किमान मुंबईतल्या 10 जागी, 8 ते 10 जागी ते जर नसते तर महायुतीचे आणखी 10 उमेदवार आले असते. याचा अर्थ काय तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या वेळेला मुंबई महापालिकेमध्ये आणि अन्य महापालिकांमध्ये त्यांच्या जेवढी मतं मिळाली त्या शेअरमध्ये आम्हाला काही जागा तुम्ही सोडा असं म्हणत ते महायुतीशी हातमिळवणी करू शकतात. अन्यथा आम्ही तुमच्या पाडाला विरोधकांबरोबर जाईल. कारण कुठल्या ना कुठल्या महापालिकेत काटेकी टक्कर असेल, तिथे कदाचित मनसे हा फॅक्टर चालेल आणि त्यांचा फायदा होईल आणि यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून जरी फायदा नाही केला तरी बेरजेच्या राजकारणात नुकसान होऊ नये आपलं आणि विरोधकांचं नुकसान व्हावं म्हणून त्यांना कदाचित बरोबर घ्यायला लागेल त्यांचं उपद्रव मूल्य लक्षात घेऊन. त्यासाठी ते लढलेत, एवढाच अर्थ आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही आता म्हटलं की साधारणपणे 10 ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे आहेत ते मनसेमुळे पडले, तसं शरद पवार यांच्या पक्षाचं देखील फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या 9 जागा पडलेल्या आहेत त्या एका ट्रम्पेट या निशाणीमुळे.
जसं लोकसभेच्या वेळेला उदयनराजे भोसले साताऱ्यामधून ट्रम्पेट या निशाणीला मतं जास्त गेल्यामुळे निवडून आलेले होते, तसं आता 9 ठिकाणी, म्हणजे त्याच्यामध्ये एक मोठं उदाहरण आहे दिलीप वळसे पाटील. अशी अशी उदाहरणं आहेत. राजेश टोपे हे दुसरं उदाहरण आहे जे त्याच्यामध्ये पडलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे लोक जे आहेत हे निवडून आलेत आणि ट्रम्पेट ही निशाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला घातक ठरलेली आहे. नाही, पण त्याच्यावर ते लढतायत. निवडणूक आयोगाकडे त्यांनी मागणी केली होती. तर मुद्दा असा आहे की अशा गोष्टी होतात, जसे एका मतदारसंघामध्ये सुनील तटकरे नावाचे 4 उमेदवार लोकसभेला, किंवा आता राम शिंदे नावाचे उमेदवार, किंवा दिलीप वळसे पाटलांच्या इथे देवदत्त निकम नावाचा दुसरा आणखीन एक उमेदवार, त्याला 2000 मतं आहेत आणि ते निसटते आलेत. तर हे निवडणुकीचे हातखंडे म्हणून केले जातात. तुतारी चिन्हाबाबतचा प्रश्न निवडणूक आयोगाच्या पातळीवरचा, ते काय तो निर्णय देतील. पण त्यांनी निर्णय दिलेला आहे. म्हणूनच ते परत जरी ते लढत बसले तरी सुद्धा राजकारणाचा भाग म्हणून ज्या गोष्टी केल्या जातात की नामसाधर्म्याचे उमेदवार करणं, म्हणजे नाव सेम आहे, वडिलांचं नाव वेगळं आहे पण आडनाव सेम आहे. कारण काय, तर आपले सगळे मतदार हे साक्षर नाहीयेत. मुळामध्ये मतदार शहाणेच असतात, पण कन्फ्युजन होतं. साधर्म्य असलेलं चिन्ह असलं तर कन्फ्युजन होतं, साधर्म्य असलेलं नाव असलं तर कन्फ्युजन होतं. आणि हे हातखंडे राजकारणी लोक खेळतात, त्यामुळे ते फेस करूनच निवडणुका लढायच्या असतात. निश्चितपणे आता निवडणुकीचा हा सगळा सोपस्कार पार पडलेला आहे. आता सत्ता स्थापनेची वेळ आलेली आहे आणि सत्ता स्थापनेचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो मुख्यमंत्री कोण, म्हणजे मुख्यमंत्री कोण आणि कोणाचा. आत्ताची सद्यस्थिती पाहिली तर 2014 साली ज्या वेळेला देशभरामध्ये मोदींची लाट होती, नरेंद्र मोदींची लाट होती, तेव्हा देखील भाजपाच्या 122 जागा आलेल्या होत्या आणि आता मात्र 133 जागा, 133 एक त्यांचा अपक्ष आहे निवडून आला, म्हणजे 133 किंवा 132 132 आणि 5 अपक्षांचा पाठिंबा, असं 132 जर जागा निवडून आलेल्या आहेत त्यांच्या, तर हे फार मोठं यश आहे. त्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की आतापर्यंतच्या जे काय आघाडी किंवा युतीचं जे काय सत्तात चाललेलं आहे, म्हणजे गेल्या 30 वर्षातले महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर सत्ता या आघाड्यांच्या राजकारणामध्ये सलग 3 निवडणुकांमध्ये 100 पेक्षा जास्त जागा निवडून आलेला भाजपा हा एकमेव पक्ष ठरलेला आहे. गेल्या वेळेला सत्ता मिळाली नव्हती 2019 साली, म्हणून 2.5 वर्ष विरोधी पक्षात राहिलेल्या भाजपानी सत्ता मिळवण्याकरता शिवसेनेच्या एका गटाला मुख्यमंत्री पद दिलं. आता शिवसेनेचा जो मुख्यमंत्री राहिलेला उमेदवार होता त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली, म्हणून आता हे आमचं यश आहे, म्हणून आमचाच माणूस पुन्हा मुख्यमंत्री राहायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी एकनाथ शिंदेचे समर्थक करतायत. दुसरीकडे अजितदादा हळूच आपलं पिल्लू पुढे सोडतात कार्यकर्त्यांच्या मार्फत की एकदा तरी मला मुख्यमंत्री करा, हा दुसरा मुद्दा. आणि आता छातीवरती दगड ठेवून बसा, काही काळ आपल्याला हे सहन करावं लागेल, असं चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना मागच्या 2019 ते 2024च्या काळामध्ये बोलले होते कार्यकर्त्यांना. हे छातीवर दगड घेऊन बसलेले कार्यकर्ते आता ऐकतील का आता भाजपाचाच मुख्यमंत्री हवा अशा पद्धतीचा हट्ट राहील आणि यातून भाजपाचा मुख्यमंत्री होईल का 1, आणि जर झाला तर ते देवेंद्र फडणवीस असतील का 2, आणि तिसरा महत्वाची गोष्ट, त्याचा परिणाम महायुतीतल्या इतर घटक पक्षांवरती काही होणं अपेक्षित आहे का. राजकारण ही आर्ट ऑफ पॉसिबल असं जे म्हणतात, तसं राजकारणात काहीही होऊ शकतं, काहीही शक्य असतं, अशक्य काहीच नसतं. त्यामुळे होऊ काहीही शकेल, परंतु त्यातल्या त्यात संभाव्यता कुठल्या आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे अर्थातच सिंगल लार्जेस्ट पार्टीचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडून तेच त्यांचे अजून झालेली नाही विधिमंडळ पक्षाची बैठक, हो म्हणूनच ना की तेच त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे आता तरी उघड वाटतं. कारण ते त्यासाठीच लांबवलं असेल, वरनं जर वेगळा नेता ठरवला तर त्याला करतील त्या मिटिंगमध्ये, त्यासाठी ते लांबलं असेल. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे नेते निसंशय, आणि माझी लाडकी बहीण योजना ही त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रभर गेली, शासन आपल्या दारी त्यांनी केलं, त्यामुळे त्यांचा हक्क आहे का तर आहे, त्यांच्या जागाही वाढलेल्या आहेत, 57 जागा आहेत, तर त्यामुळे त्यांचाही हक्क आहे. आणि अजित पवार हे खूपच अपयशी ठरतील आणि ते लोढणं आहेत महायुतीच्या गाड्यातलं, अशी एक इम्प्रेशन होतं. त्यांना 20च्या वर जागा कुठलाही सर्व्हे दाखवत नव्हतं, त्यावेळेला त्यांनी 40च्या वर जागा मिळवणं, त्यामुळे त्यांचंही यश हे खूप चांगल्या कारणीने शरद पवारांना पराभूत केलंय, हेही लक्षात घ्यायला हवं. त्यांच्या हेड ऑन जे लढाई होती ती शरद पवारांच्याशी होती 30-40 जागांतून, आणि त्या सगळ्या त्यांनी जिंकलं. पश्चिम महाराष्ट्र जिंकला आज महायुतीने, ही फार मोठी अचिव्हमेंट आहे, हे जर लक्षात घेतलं. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वेळी एकनाथ शिंदेंना केलं त्यावेळेला अजित पवार राष्ट्रवादीच्या बरोबर होते शरद पवारांच्या, ते नंतर आलेत महायुतीत. मग त्यावेळेला जर तुम्ही 40 आमदार असलेल्या माणसाला केलं तर आज 40 आमदार असलेल्याला का नाही करणार, हाही त्यांच्याकडनं आर्ग्युमेंट होऊ शकतं. नाहीतरी तुम्ही वेगळंच केलं होतं ना, तर हे वेगळंच हे करा. त्यामुळे राजकारणात वेगळं किंवा वगैरे काही नसतं, आज काय हे महत्वाचं, उद्याचं उद्या. तसं आजच्या घडीला
फडणवीस होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि मग त्यानंतर अजित पवार या शक्यता आहेत. पण भारतीय जनता पक्षाचा लौकिक जो आहे की मध्य धक्कातंत्र. प्रदेशात त्यांनी वेगळाच माणूस आणला बाहेरचा, धक्कातंत्र. हरियाणामध्ये वेगळा आणला, आसाममध्ये सोनोवाल गेले अचानक संघ सदस्य. तसं महाराष्ट्रात वेगळाच कोणी होईल का, अचानक एखादी वेगळीच कोणी महिला होईल का, एखादा कोणी मराठा समाजाचा मुद्दाम निवडला जाईल का, एखादा आमदार नसलेला द्यायचा आणि त्याला नंतर आमदार म्हणून निवडून आणायचं, जसे उद्धव ठाकरे झाले की जे आधी आमदार नव्हते पण ते MLC झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर 6 महिन्याची टर्म मुदत असते निवडून यायला दोन्ही हाऊसपैकी कुठेही, तर तेही करतील का, या चारही शक्यता ओपन आहेत. बिलकुल. मंडळी, आपण हे पाहिलं असेल की ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण ह्या विषयावरती आता गाडी येऊन थांबलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी आजच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला, अर्थात त्यांची मुदत संपली आहे त्यामुळे तो द्यावाच लागतो. ती केवळ एक फॉर्मॅलिटी असते आणि जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावरती कायम राहावं लागतं, ते काही मुख्यमंत्री म्हणून राहावं लागतं. आज आपण 26 तारखेला हा व्हिडिओ करतो आहोत आणि 26 तारखेला कदाचित आज रात्री उशिरापर्यंत, कदाचित उद्यापर्यंत महायुतीचा नेता कोण असेल, म्हणजे विधिमंडळ पक्षाचा नेता कोण असेल, अर्थात तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे स्पष्ट होईल. दिल्लीला काल देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झालेली आहे. इकडे एकनाथ शिंदे आणखीन अजित पवार यांचे समर्थक आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत. मात्र यावेळेला भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत आणि भाजपाचं शीर्ष नेतृत्व ज्याला म्हणतात असे केंद्रातले नेते सुद्धा यावेळेला भाजपाला मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी आग्रही राहतील, किंबहुना ते इतरांना संधीच देणार नाही असाच बहुतांश सगळ्यांचा कयास आहे. त्यामुळे या 2 दिवसामध्ये आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत राज्याचा मुख्यमंत्री कोण हे ठरण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री ठरेल, मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल, त्याच्या वेळेला खाते वाटप होईल, यावेळेला कुठच्या पक्षाला किती खाती मिळाली, कशा पद्धतीची खाती मिळाली, हे सगळं एकदा स्थिर स्थावर झालं की त्यानंतर मग त्याचे अन्वयार्थ काय आहेत, त्याचे अर्थ काय आहेत हे लावण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जाईल. आम्ही पुन्हा त्याच्यावरती चर्चा करू आणि मग त्यासाठी पुन्हा एकदा आमचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार असणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणे आम्हाला कळवा. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हा संदर्भातल्या तुमच्या अशा सूचना आहेत किंवा तुमचं जे म्हणणं आहे ते कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.